पहिल्याच चेंडूवर चांगलासा फटका आणि पूर्ण धावा देऊन जाईल तो 4 धावा. 4 धावाचा मिळून देण्याचा फटका. पाहूया दुसरा चेंडू संग्राम याचा. पुन्हा एकदा चांगला फटका. चांगलासा क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करण्याचं यश मिळवले सागर याने. सहा धावा पूर्ण संघाच्या. संग्रामीच्या फक्त 2 चेंडूमध्ये. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगली गोलंदाजी. खरं तर आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सागर या बॅटरच्या माध्यमातून. सागर आणि आनंद ही जोडी मैदानावरती आणि संग्राम बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय संग्रामला या अगोदरचा बॉल डॉट होता. पुढचा बॉल आपण पाहतोय यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुट पण चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. थर्डमॅन रिजनला बॉल थांबणार नाहीये. वेगवान आउटफील्ड त्या दिशेने आहे आणि त्या दिशेने मात्र हा जाईल. जबरदस्त फटका चौकार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. संग्राम बॉलिंग ट्रॅकवरती 10 धावा धावफलकावरती. बॅटर सागर आपण पाहतोय स्ट्राईकवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्ग असतोय आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती वावटळ येणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वावटळी उठणं हे स्वाभाविक गोष्ट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय संग्राम पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलची लाईन मात्र बॅटरनं पूर्णपणे मिस केली. गुडलेन स्पॉटवरती हा बॉल होता. अगदी पुढची लेंथ होती बॉलची. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज संग्राम यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक मैदानावरती आहे आणि एका बाजूने आपण खेळताना पाहायला मिळेल भागीराज 11 जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय प्रियंका 11 ऐनवाडी. हा संघ मैदानावरती खेळतोय. फुलरलेनचा हा देखील बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडूवरती गेलेत वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. खरं तर ज्यावेळेस आपण पाहतोय जी टीम आपण पाहतोय सह्याद्री 11 जुगाई नावाने खेळते. आज भागीराज 11 जुगाई या नावाने टीम खेळते. ही टीम ज्यावेळेस मैदानावरती खेळते त्यावेळेस एक वेगळी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कारण एक वेगळी ताकद 11 खेळाडू जे आहेत ते मात्र एका वेगळ्या ताकदीने मैदानावरती उतरतात. आणि म्हणून मी एकदा बोललो होतो बोलता बोलता सहज की माझी सर्वात आवडती टीम जर कुठली असेल तर ती सह्याद्री 11 जुगाई आणि तो संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर संपूर्ण आयोजन कमिटीची माफी मागेल. सह्याद्री 11 जुगाई इन्व्हिटेशन मला कॉमेंट्रीचं होतं. त्या अगोदर 5 स्पर्धा लगातार केल्या होत्या आणि मला वाटतं पाठीमागच्या 2 स्पर्धेमध्ये तुमच्या मी नव्हतो कॉमेंट्रीसाठी. बाकी 5 स्पर्धेमध्ये लगातार तुमच्या कॉमेंट्रीसाठी होतो. परंतु पाठीमागच्या 2 स्पर्धेमध्ये काही कारणास्तव येता आलं नाही आणि आज पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या ठिकाणी राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2023 या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. आपण पाहतोय संग्राम बॉलिंग ट्रॅकवरती होते आणि धावा झाल्या धावफलकावरती 12. सागरच्या माध्यमातून त्या धावा बनवल्या गेल्यात आणि आनंदला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. संकेत बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. डीपमध्ये तुम्ही खेळाडू पाहू शकता. एक खेळाडू तुम्ही पाहताय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कृष्णा गुरव आहेत. ते अतिशय जवळचे मित्र आहेत आमचे आणि त्यासोबत आपण पाहतोय अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि कॉर्नरच्या दरम्यान एक खेळाडू डीप मिड विकेटमध्ये. एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक खेळाडू तुम्ही डीपमध्ये पाहताय अगदी कव्हर रिजनला आहे. बाकी खेळाडू तुम्ही सर्कलच्या आतमध्ये पाहताय. एक खेळाडू थर्डमॅन रिजनला आहे. एक खेळाडू तुम्ही पाहता आता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चाललाय. एक खेळाडू तुम्ही पाहताय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणाची रचना अशा रीतीने तुम्ही पाहताय अगदी मैदानावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला तुम्ही पाहताय सेकंड ओव्हरसाठी संकेत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. आता मात्र आणखी एक खेळाडू तुम्ही पाहताय ऑफसाईडला घेतला गेलाय कारण डीपमध्ये मिड विकेट आहे. एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू तैनात केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. राईट आर्म राऊंड द विकेट आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि स्टंपवरती का नाही आदळला यासाठी मात्र हात जे होते ते डोक्यावरती गेलेत.
पहिला बॉल वेल लेफ्ट केला अश्विनला. आपण पाहिलं अगदी ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया सोबत आपली पाकिस्तान सोबत मॅच होती त्या मॅच मध्ये आपण पाहिलं विराट कोहलीने खरं तर हरीश राऊतला 2 षटकार लगावले आणि अश्विनने मला वाटतं एक बॉल आणि काहीतरी मला वाटतं आता धावा एक्झॅक्ट मला आठवत नाहीत परंतु धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस अश्विनने वेल लेफ्ट केला होता बॉल पाठीमागून बॉल सोडला होता. T20च्या वर्ल्ड कप मध्ये आपण हे चित्र पाहिलं पाकिस्तान विरुद्ध भारत. फुलटॉस बॉल होतं यावेळेस आपण पाहतोय अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय. एक धाव अर्जित होईल एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. सह्याद्री 11 जोगाई आज मात्र एका वेगळ्या नावाने खेळते भागीराज 11 जोगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रियंका 11 ऐनवाडी संघ मैदानावरती खेळतोय. 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय जबरदस्त हा देखील बॉल होता. गती वाढवण्याचा प्रयत्न मात्र केलाय आणि वाईड बॉल पंचांचा कॉल आलाय. आणखी एक अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय जास्त वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज संकेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी ॲक्युरसी कुठेतरी चुकते आणि डाऊन द लेग मात्र दिशा भटकलेली आपण पाहिली 2 बॉलवरती. अगदी डावखरे हाताचा फलंदाज जर समोर असता तर अतिशय योग्य गोलंदाजी असं देखील तुम्ही म्हणू शकला असता परंतु उजव्या हाताचे बॅटर समोर खेळतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेत खेळलेत. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पोहोचलेत आणि खरं तर अतिशय सोपा झेल होता आणि तो सेल मात्र ड्रॉप झालाय. क्रिकेटमध्ये सेल पकडणं खूप गरजेचं असतं. कॅचेस विन द मॅचेस असं आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये म्हणत असतो परंतु कॅच इथे मात्र सुटलाय. अतिशय सोपा झेल होता परंतु तो ड्रॉप झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय सरळ बॅटने जबरदस्त फटका. चेंडू जाईल वाईड लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालंय. बॅटर आपण पाहतोय आनंदच्या बॅट मधून. हा मात्र खरं तर आनंद देणारा चौकार आहे प्रियंका 11 ऐनवाडी संघासाठी. थँक्यू. 20 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहिलं विराट कोहलीचा आठवण करून देणारा फटका पाठीमागच्या बॉलवरती पाहिला इनसाइड आउटचा फटका आणि त्यावरती आलाय चौकार. सरळ बॅटने आपण पाहिलं. बॉल येण्या अगोदर शफल झाले होते आणि यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहताय. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. फटका चांगला होता. फटका क्लास होता त्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. आनंद देखील चांगली कामगिरी करतो. जितकी चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी देखील मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत आहेत चांगली गोलंदाजी करतायत तितकीच चांगली फलंदाजी म्हणजे टीट फॉर टॅट. अगदी जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जातं. एक नियम आहे एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती त्याचं प्रत्युत्तर मात्र दिलं जाते. यावेळेस मात्र बॅटर स्टेप आउट झाले होते. बॅट आणि बॉल मध्ये मला वाटतं कदाचित संपर्क झालाय की नाही पंच कळवतील परंतु एक धाव अर्जित झाली आहे बॅटच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील. तेवीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि त्यावरती मात्र फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय. बॅटर सागरच्या बॅट मधून सागरा एवढा विशाल फटका तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स मॅक्सिमम षटकार. राहुल 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 सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की हाँ सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 29 धावा धावफलकावरती प्रियंका 11 ऐनवाडी संघाने चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 14.5 च्या सरासरीने धावा मात्र जमवल्यात.
अर्थात 14.5 सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा धावपलकावरती. प्रकाश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि आतापर्यंत ही ओपनिंग पेअर मात्र डोकेदेखील ठरली आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात भागीराज 11 जुगाईसाठी आणि खरं तर खुश असेल खेमा. या ठिकाणी आपण पाहतोय गोटामध्ये खुशी असेल प्रियंका 11 ऐनवाडी संघाच्या. 3 षटकांची ही लढत आपण पाहतोय. एका बाजूने प्रियंका 11 ऐनवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट 11 जुगाई भागीराज 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळालं बॉलरच्या माध्यमातून. आतापर्यंत विकेट नव्हती परंतु प्रकाश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय आणि सूर्याचा लख प्रकाश वरून पडतोय आणि या प्रकाशामध्ये मात्र प्रकाशने यश मिळवले. अगदी पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित केली आहे आपल्या संघासाठी. अर्थात आपण पाहतोय भागीराज 11 जुगाई संघासाठी. थँक्यू. खरं तर रोहित शर्माचे किती क्रेज आहे तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय देखील 45 नंबरची जर्सी परिधान करून मैदानावरती खेळतायत. कृष्णा गुरव आहेत ते देखील 45 नंबरची जर्सी खरं तर परिधान त्यांनी देखील केली आहे. 3 द्विशतक वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने बनवली आणि कृष्णा गुरव यांना माझा प्रश्न आहे ते 3 संघ कोणते होते त्यांच्या विरोधामध्ये बनवलेत आपण विचारूयात त्यांना. परंतु इनिंग ब्रेकमध्ये यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेत बॉल आहे. कृष्णा गुरव चेंडूच्या खाली 45 नंबरच्या जर्सीने मात्र हा फटका खेळलाय आणि समोरच्या दिशेने आपण पाहतोय कृष्णा गुरव यांच्याकडून चूक झाली आहे. बॉल खाली पोहोचू शकले नाहीत. एक टप्पा खाल्लाय आणि चेंडू गेलाय सीमारेषच्या पलीकडे दणदण करत. तेहतीस धावा धावपलकावरती 33. अक्षयने मात्र सुरुवात केली आहे रोहित शर्मा सारखी. अगदी पहिल्या बॉलवरती मात्र त्याच्या माध्यमातून चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आणि तो पहिला बॉल जो फेस करत होता त्यावरती आलाय चौकार. यावेळेस मात्र चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत वेगाने चेंडूवरती आलेत. हलकंसं फंबल झालं परंतु त्याचा परिणाम होऊ दिला नाही. केवळ 1 धाव अर्जित केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डीप मधून एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 34 धावा धावपलकावरती 34 रन संधी स्कोरकार्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी अंतिम मार्गस्थ. प्रकाशने पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती देखील संधी होती परंतु झेल होऊ शकला नाही. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 34 रन संधी स्कोरकार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रकाश सज्ज आहेत. सागरसाठी हा बॉल स्लॉट मध्ये होता. खूप उंच हवेत गेलाय. दूर किती जाईल पाहायचंय. उंची तितकीच दुरी देखील मिळते या बॉलवरती. खूप जबरदस्त फटका बॅटर सागरच्या बॅट मधून. आणखी एक सागरा एवढा विशाल फटका. इट्स मॅक्सिमम. धावा असतील 40. सागर मेन ऑन दी फायर नाव. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय बॅटर सागरच्या बॅटमधून. 40 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल. हा बॉल देखील आपण पाहतोय दिशाहीने. वाईट बॉलच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने मात्र धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय अगदी 41 धावा धावपलकावरती. आतापर्यंत खरं तर विचार करण्यास भाग पाडलाय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली. कृष्णा गुरव दुसऱ्या बॉलवरती बॉल खाली पोहोचू शकले नाही. झेल झाला असता कदाचित बॉलचा अंदाज आला नाही आणि चौकार गेला तो. त्यानंतर मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला. बॅटर सागरच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत सागर. पुढचा बॉल प्रकाश. यावेळेस मात्र फटका बसलाय. विकेट किपर साठी संधी आणि पुन्हा एकदा चूक झाली आहे. आज मैदानावरती मात्र चुकांचा पाऊस मैदानावरती पडतोय. वारंवार चुका होत आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक गेले सागरकडे. विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि पुन्हा एकदा चूक होते. ह्या चुका मात्र येणाऱ्या काळामध्ये महागात पडतील. अक्षय जरूर धावबाद झाला परंतु सागरला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले.
सह्याद्री 11 जुगाई संघ खरं तर ओळखला जातो आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. आज मात्र एक वेगळं नाव आहे, भागीराज 11 जुगाई या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय आणि आपल्या चांगल्या कामगिरीसाठी या संघाला ओळखलं जातं. परंतु आज मात्र सेल सुटताना आपण पाहिले अगदी मैदानावरती 2 सेल सुटलेत, परंतु त्यामधून पुनरागमन करावं लागेल. पुन्हा एकदा प्रकाश सागर स्ट्राईकवरती होता, शेवटचा बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडून थ्रो फेकी खराब होती आणि आता मात्र फलंदाज धावा स्वरूपामध्ये बाद असतील. एक धाव तत्पूर्वी अर्जित झाली आहे, 22च्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे, शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. थँक्यू. 43 धावा झाल्यात आणि 44 धावांचं लक्ष्य असेल. निर्धारित षटकं असतील 3 आणि 3 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता इथून नसणार आहे. पुढील मॅच आपण पाहतोय, एका बाजूने तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल SCS गावडी आणि त्यांच्या अगेन्स्ट नवनिर्माण अनुस्कुरा. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. SCS गावडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा. आणि मी विनंती करतोय, ज्यांनी खरं तर खूप चांगलं समालोचन केलं, सन्माननीय राजसाहेब कस्तुरे यांच्या हस्ते आपण पुढच्या सामन्याचे नाणेफेक करतोय. मी विनंती करतोय SCS गावडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे. ज्यांचं आपण अतिशय दर्जेदार समालोचन ऐकलं. खरं तर कस्तुरीचा सुगंध त्यांच्या वाणीमधून दरवळलेला आपण पाहिला या अगोदरच्या सामन्यामध्ये. सन्माननीय राजसाहेब कस्तुरे यांच्या हस्ते आपण पाहतोय पुढच्या सामन्याचे नाणेफेक केली जाईल. आणि मी विनंती करतोय SCS गावडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. विद्यमान सामना आपण पाहतोय, एका बाजूने भागीराज 11 जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय प्रियंका 11 ऐनवाडी हा संघ मैदानावरती खेळतोय. चला जास्त विलंब लावू नका, मी विनंती करतोय प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. खेळाडूंना आणखी एक महत्वाची सूचना आहे, ज्यावेळेस मैदानावरती तुम्हाला पाणी अपेक्षित असेल त्यावेळेस पाणी मागा, कारण नुकतीच एक घटना घडली. आपण पाहिलं खरं तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार सोहळा होता आणि त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये खरं तर तीव्र उन्हाने आपण पाहिलं उष्माघाताने बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. त्यासाठी ज्यावेळेस आपल्याला पाणी आवश्यक असेल त्यावेळेस खेळाडूंना विनंती आहे, तीव्र ऊन आहे आणि खरं तर एप्रिल महिन्याचं ऊन खूप जबरदस्त असतं आणि या उन्हामध्ये ज्यावेळेस आपल्याला पाणी अपेक्षित असेल त्यावेळेस पाणी आपण मागून घ्या, ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. कारण ऊन अतिशय तीव्र आहे आणि खरं तर जे खेळाडू खेळत आहेत मला माहिती आहे, कारण ज्या दिवशी मॅच असतात त्या दिवशी आपण जेवण कमी करतो, परंतु जेवण करणं सर्वांनी अपेक्षित आहे. उपाशी पोटी कोणी खेळू नका, किमान आपण ब्रेकफास्ट करून मैदानावरती उतरा, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. कारण बॉडी ह्युमिडिटी खूप जास्त असल्यामुळं घाम लवकर येतो आणि शरीरामधलं पाणी कमी होतं. त्या अनुषंगानं सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपण सातत्याने पाणी पित राहा आणि सर्वांनी ब्रेकफास्ट करूनच मैदानावरती उतरा, अशी देखील सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला करतोय. सेकंड इनिंगकडे आपण जातोय खेळाचं. खरं तर आपण पाहिलं पूर्वार्ध, आता उत्तरार्धाकडे आपण जातोय आणि उत्तरार्ध इथे सुरू होईल. कृष्णा आणि संग्राम ही जोडी मैदानावरती पोहोचली, क्षेत्ररक्षण लावायचंय. मी विनंती करतोय प्रियंका 11 ऐनवाडी संघ जास्त विलंब लावू नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. बऱ्याच मॅचेस आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर करायचे, त्याची देखील नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आपण पाहतोय राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2023 आणि मॅच नंबर आपण पाहतोय खरं तर सुरू आहे. आपण पाहतोय 5वी मॅच सुरू आहे, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी SCS गावडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत का? कुठले आहेत? गावडी संघाचे आहेत. मी विनंती करतोय नवनिर्माण अनुस्कुरा संघाचे कॅप्टन टॉससाठी या, विनंती आहे. नवनिर्माण अनुस्कुरा संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या.
हा शेवटचा पुकार असेल. नवनिर्माण अनुस्कुरा संघ आपण टॉससाठी येणं अपेक्षित आहे. चला मॅच सुरू करा. आपण पाहतोय धावांची आवश्यकता असेल ती 44 धावांचं लक्ष्य. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आपण पाहतोय बॅट वरती व्यवस्थित आला नाही कृष्णाच्या, परंतु कृष्णाकडे पॉवर आहे आणि डीप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 धावा इथून अर्जित होतील पहिल्या बॉलवरती. कृष्णा गुरव मैदानावरती आहे. खरं तर रोहित शर्मा यांचे डायहार्ट फॅन ते आहेत आणि खरं तर 264 धावांची खेळी कोण विसरेल. रोहित शर्मा यांची 171 बॉलमध्ये 264 धावा त्यांनी बनवल्या आणि वन डे क्रिकेटमधील ती सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत ठरलेली आपण पाहिली आहे. खरं तर 268 धावा देखील शिखर धवनच्या नावावरती वन डे क्रिकेटमध्ये, परंतु ती मॅच इंटरनॅशनल लेवलची नव्हती. परंतु रोहित शर्माच्या नावावरती आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये 264 धावांचा रेकॉर्ड आहे. फुल टॉस आणि त्यावरती मात्र फुल टॉल वसूल केलाय. कृष्णा गुरव ब्रँडेड फटका. इट्स मॅक्सिमम षटकार. डीजे किरण एनजी. थँक्यू. जबरदस्त फटका पाहायला मिळाला कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून. षटकार. पुढचा बॉल अर्ध्या पिचवरती हा देखील बॉल होता. आपण पाहिलं अगदी पुल केला, परंतु बॉलला खाली ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. पॉवर प्लेचा खरं तर पाबंदी आणि त्या माध्यमातून या 2 धावा अर्जित झाल्या. टॉस झालाय पुढच्या सामन्याचा आणि टॉस जिंकलाय गावडी संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय लगेच सांगायचा आहे. एसीएस गावडी संघ टॉस जिंकलाय. निर्णय सांगणं अपेक्षित आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संजय. जबरदस्त हा बॉल होता आणि चकमा दिलाय. कृष्णा गुरव जरूर षटकाराला एक बॅट मधून, परंतु आतापर्यंत तितकेसे कन्व्हिन्सिंग वाटले नाही. मैदानावरती हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळाला. समोर फुलर लेनचा हा बॉल होता. बॉलची लाईन मिस केली. कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर मोठा फटका आला असता, परंतु मोठा फटका येऊ शकला नाही. फुलर लेनचा हा बॉल होता. डॉट झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संजय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने लॉप केलाय कृष्णा गुरवने. पुन्हा एकदा आणखीन एक मॅक्सिमम आणि ही ताकद आहे. खरं तर कृष्णा गुरवची स्ट्रेंथ आहे. मोठे फटके खेळणं आणि मोठे फटके मैदानावरती येताना पाहायला मिळतात. कृष्णाच्या बॅट मधून हा आलाय दुसरा षटकार. आपण कोणालाच नाही का थँक्यू. थँक्यू. खरे तर शाहूवाडी कोल्हापूरचा बाहुबली कृष्णा गुरव आणि आज मात्र आपल्या संघासाठी मैदानावरती झुंजताना पाहायला मिळतोय. अर्थात भागीराज 11 चुकाई संघासाठी चांगली कामगिरी कृष्णा गुरव मैदानावरती करतायत. आता मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक थोडेसे वाढवलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक खेळाडू काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. पुढचा बॉल संजयचा. हा देखील बॉल फुलटॉस होता. कदाचित लेग बिफोरची विकेट असती तर कृष्णा गुरव बाद झाले असते, परंतु इथे मात्र धाव बाद होण्याची संधी होती आणि एक धाव आली बॅटच्या माध्यमातून. पंच धाव लेग बाईकच्या माध्यमातून आहे. एक धाव आली लेग बाईकच्या माध्यमातून. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड कृष्णा गुरव साठी. हा चेंडू मात्र आपण पाहिला शेवटचा बॉल अतिशय चांगला चेंडू होता. गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल कारण त्याच्या माध्यमातून पुनरागमन केलं गेलंय. संजय गोलंदाज आहेत. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 17 उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 बॉल 27 धावांची अजून देखील आवश्यकता आहे.
12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. भगवा चषकाचे आयोजक आदरणीय बारसकर साहेब ते देखील उपस्थित आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय राधाकृष्ण चषक 2023 मध्ये आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतरा धावा धावपलकावरती 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय आता 2 ला सुरुवात होईल. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 27 रन कवी विदर्कार म्हणजे 13.50 ची धावगती अजून देखील आवश्यक आहे. चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. कृष्णा गुरव आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय संग्राम ही जोडी मैदानावरती. आतापर्यंत संग्रामला स्ट्राईक मिळाली नाहीये. दोनही फलंदाज आक्रमक आहेत. 12 बॉल षटक क्रमांक 1 मध्ये जवळपास 17 धावा आल्यात म्हणजे षटक क्रमांक 1 चं काम मात्र पूर्ण केलंय. कृष्णा गुरव यांनी 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले परंतु 2 चेंडू आपण चांगले देखील पाहिले. संजय यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील पाहिली आहे परंतु जे चेंडू एक फुलटास होता एक खराब लेंथ वरती होता त्या 2 बॉल वरती मात्र मोठे फटके जरूर आले. आणि बाकी मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज संजय यांच्या माध्यमातून नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राज दाखल झालेत. बराच वेळ मैदानावरती घेतला जातोय प्रियंका 11 ऐनवाडी संघ. वेळ घेऊ नका विनंती आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय चांगला फटका आहे. अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. अलॉंग दी कार्पेट जमिनी लगत हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. ड्राईव्हचा फटका होता आणि आपण पाहतोय 1 धाव अर्जित झाली आहे कृष्णा गुरव यांच्यासाठी. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर अति ड्रिल करून देखील दाखवतात की मला कशा रीतीने फटका खेळायचा होता. 1 धाव आपण पाहतोय अर्जित झाली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. राज बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि मैदानावरती आता पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली आपण पाहतोय संग्रामला. संग्राम ढाकरे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली या इनिंग मध्ये. आतापर्यंत खरं तर जबाबदारी यशस्वीरित्या घेतली नाही तर खांद्यावरती पेलली देखील कृष्णा गुरवनं. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय संग्राम ठाकरे त्यांना देखील संधी मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस हा बॉल होता. आपण पाहतोय कव्हर रिजनला बॉल खेळले केवळ टायमिंग केलंय जेंटल पुश आणि त्यावरती मात्र संग्राम ठाकरे हे देखील चौकारानं खातं खोलतायत. पहिला बॉल फेस केलाय आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती आपला अकाउंट त्याने ओपन केलंय चौकारानं. थँक्यू. 22 धावा धावपलकावरती आहेत आणि अजून मला वाटतं 22 धावांची अपेक्षा असणार आहे आवश्यकता असणार आहे. उर्वरित चेंडू असतील शिल्लक 10 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस संग्राम ढाकरेसाठी फुलटॉस तुम्ही टाकलाय आणि तिथंच तुम्ही चुकलात. संग्रामच्या बॅट मधून यावेळेस मात्र हवाई फायर आणि चेंडू मात्र खूप दूर जाईल. इट्स अनदर मॅक्सिमम षटकार. थँक्यू. संगतीचा असर तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदी कॉमेंट्री कदाचित असती तर समालोचक म्हणाला असता खरबुजे कर देखकर खरबुजा रंग बदल लेता है. आणि इथे मात्र सामन्याने रंग बदललेले आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये कृष्णाच्या बॅटमधून जरूर 2 षटकार आले होते परंतु तितकेसे कन्व्हिन्सिंग फटके कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून आज आलेले आपण पाहिले नाही. 2 षटकार जरूर आले परंतु संग्राम ढाकरे एका वेगळ्या लयीत. यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. चांगला चेंडू त्याने टाकलाय आणि 1 धाव अर्जित झाली आहे. बॅट आहे बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव अर्जित झाली आहे. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि आतापर्यंत मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संग्राम ढाकरे कृष्णा गुरव राज बॉलिंग ट्रॅक वरती आणि कमबॅक त्यांच्या माध्यमातून देखील केला गेलाय. सामना दोलायमान स्थितीमध्ये. खेळाडू आहेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एका हाताने बॉल कलेक्ट केलाय आणि थ्रो देखील करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःला रोखलं कृष्णा गुरव. जाणतायत ही गोष्ट विकेट किती महत्वाची आहे. 2 सेट फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. संग्राम ढाकरे कृष्णा गुरव.
राज बॉलिंग ट्रॅक वरती या. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल आहे. 2 खेळाडू प्रयत्न करतायत आणि बॉलला रोखतील देखील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजून देखील धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 13 रनों की अभी भी दरकार. 6 लीगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड. 13 रन्स 6 बॉल 13 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. मॅच कोणत्या दिशेने जाईल हा प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहे, कारण 6 बॉल 13 धावा. प्रियंका 11 ऐनवाडी संघ देखील पुनरागमन करू शकतो. दोन्ही संघांसाठी एवढंच सांगेल, हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी मला आठवतात. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. प्रियंका 11 ऐनवाडी संघ, मॅचचं रिदम तुटतंय, मोमेंटम तुटतंय, त्यासाठी आपण घाई करणं अपेक्षित आहे, कारण गेम फेअर व्हायला हवी. रिदम तुटून कुणाचं लॉस व्हायला नको. शेवटचे 6 बॉल 13 धावेंची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो एक नवीन चेहरा पाहूयात, आणि 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण 45 नंबरच्या जर्सीचा उल्लेख या अगोदर केला रोहित शर्माचा, परंतु 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण आता खरं तर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. आनंद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, ज्यांनी चांगली फलंदाजी देखील केली आपल्या संघासाठी. ते आनंद आता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक खेळाडू डीप मध्ये पाहताय, वाईड इस्ट लॉंग ऑफ. त्या व्यतिरिक्त तुम्ही पाहताय एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी कव्हर रिजनला डीप मध्ये, एक खेळाडू तुम्ही पॉइंट क्षेत्रामध्ये पाहताय डीप मध्ये. त्या व्यतिरिक्त एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी काव कॉर्नर क्षेत्रामध्ये डीप मध्ये. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्डमॅन तुमच्याकडे आहे, शॉर्ट फाईन लेग देखील आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय, माझ्यासाठी हिडन जरूर झालं होतं दृश्य, अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक समोर आहे. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता आहे. संग्राम डाकरे, कृष्णा गुरव चर्चा करतायत एकमेकांसोबत. 5 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. काय रणनीती असायला पाहिजे, कारण रणनीती मात्र बनवावी लागते. 6 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता होती. पहिला बॉल तुम्ही हुकलेत. 5 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रियंका 11 ऐनवाडी की प्रश्न आता पडायला लागलेत आणि प्रश्नांची उत्तरं मिळतील. भागीराज 11 जुगाई कमी गतीनं हा देखील चेंडू टाकलाय, आणि इथे मात्र बॉल कट करतायत गोलंदाज. चांगला बॉल हा देखील होता. अपील जरूर झाली, पंचांकडे पाहिले आशाभूत नजरेनं, परंतु अपील करण्याचा अधिकार तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती आहे, आणि ती अपील जर व्हॅलिड नसेल तर ती फेटाळण्याचा पूर्ण अधिकार पंचांकडे आहे. संग्राम डाकरे, कृष्णा गुरव, पुन्हा एकदा चर्चा झाली. 4 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. आता पर्याय नसणार आहे. डू आर डाय सिच्युएशन क्रिएट केली आहे. आतापर्यंत मात्र लढाई लढली यशस्वीरित्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17, सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्यात 14, आणि आता मात्र 13 धाव्यांची आवश्यकता होती. पहिले 2 बॉल मात्र हुकलेत, आणि आता मात्र विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. 2 षटकारांची मॅच असेल, 3 चौकार देखील चालू शकतील. काय होईल या मॅच मध्ये. शेवटचे 4 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा, आणि यावेळेस मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, आणि कृष्णा गुरवकडे स्ट्राईक गेली. शेवटचे 3 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. क्षमता जरूर आहे, परंतु आता सिद्ध करावी लागेल. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है, जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरम बनाना सीख लो, हरना तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयत्न करावे लागतील मैदानावरती, प्रयत्न सोडून मात्र चालणार नाहीये. तर घाई करणं अपेक्षित आहे. 2 षटकारांसाठी फक्त 100 रुपयाचं बक्षीस कोणतरी लावलंय, असं हरकत नाही, परंतु लावलंय ते गोष्ट महत्वाची आहे. आणि आपण पाहतोय 3 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच कोणत्या दिशेने जाईल हे चित्र महत्वाचं आहे. शेवटचे 3 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. कृष्णा गुरव, कृष्णाच्या बॅट मधून यावेळेस मात्र चेंडूला लॉब केलाय, खूप दूर या बॉलला पाठवलंय. कृष्णा गुरव यांच्यासाठी टाळ्या होणं अपेक्षित आहेत. आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल 6 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. प्रश्न परंतु संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता,
क्यों लोग पूछते हैं आज भी पत्थर को क्योंकि भरोसे लायक कोई इंसान नाही मिळता. इथे मात्र भरोसा ठेवावा लागेल कृष्णावरती. यावेळेस देखील बॉल लॉफ्ट केला, खेळाडू आहेत त्यांनी मात्र प्रयत्न केलेत परंतु जरूर चेक करतील. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू धाव पास झालेत. स्टॉप शेप आहे का हे चेक करायचंय. पाठीमागे असणारे खेळाडू स्टॉप शेप आहे, मात्र भरोसा ठेवावा लागेल. सेफ आहे म्हणजे आता मात्र एक बॉल आणि धाव्यांची आवश्यकता असेल ती 5. आणि खरं तर डीजे थँक्यू. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑलमोस्ट कॅच पकडली होती आणि चांगला प्रयत्न केलाय. शेवटचा एक बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. कृष्णा गुरवच्या बॅट मधून ऑलमोस्ट षटकार आला होता परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण आणि कृष्णा गुरव देखील मनामध्ये तारीफ केली असेल या क्षेत्ररक्षकाची कारण ती गोष्ट महत्वाची आहे. एक बॉल आणि आता मात्र धाव्यांची आवश्यकता असेल ती 5. मॅच कोणत्या दिशेने जाईल, काय मॅच झाली आहे. मॅच जर आवडली असेल तर सर्वांच्या जोरदार टाळ्या होणं अपेक्षित आहे. टाळ्या वाजवत राहा. अतिशय जबरदस्त पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळाली आहे. शेवटचा एक बॉल 5 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. नक्कीच खरं तर आयडिया लावल्या गेल्या असतील काय होईल शेवटच्या बॉलवरती कदाचित तो षटकार आला असता तर आता जर आणि तरला फारसं महत्व नाहीये. शेवटचा एक बॉल आणि धावांची आवश्यकता असेल 5. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज आनंद. फुलटॉस बॉल आणि कृष्णा गुरव कडून यांच्याकडून झाली आहे चूक. फुलटॉस मिस झाला आणि विजय मिळवला या ठिकाणी प्रियंका 11 ऐनवाडी संघाने. विजय संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र थरार तुम्हाला पाहायला मिळाला या मॅच मध्ये आणि खरं तर जबरदस्त कामगिरी कृष्णा गुरव यांनी केली. शेवटच्या बॉलवरती दबावाला हँडल करू शकले नाहीत. फुलटॉस बॉल होता. थोडंसं जर पाहून खेळले असतं कदाचित बॅटवरती बॉल आला असता परंतु थोडीशी घाई झाली आणि ऐनवाडी संघाने मात्र विजय साकार केलाय. विजयी संघाचं मात्र करूयात आपण मनापासून अभिनंदन. एस गावडे आणि नवनिर्माण